नमस्कार, कसे आहात सगळे? चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजच्या भागात कल्पना आता पुस्तक वाचत बसलेली असते. तितक्यातच सायली तिथे येते आणि तिला विचारू लागते, काय झालं आई? पाय बरा आहे ना तुमचा? पायाकडे बघत आता सायली पुढे म्हणते, सूज दिसत नाही आहे. आता हे सगळं बोलणं कल्पना दुर्लक्ष करत असते. तितक्यातच आता सायली कल्पनाच्या पायाला हात लावायला जाते आणि आता कल्पना लगेच ओरडू लागते. तितक्यातच आता सायली कल्पनाला बोलते, माफ करा आई, खूप दुखलं का हो? थांबा, मी पटकन बर्फ लावते, नाही तर मी विमलताईला बोलावते लेप लावून द्यायला. की अश्विन भाऊ आल्यावर तुम्हाला औषध देतील? नाही नाही, नको नको, मी त्यांना फोनच करते, असं म्हणत आता सायली खूपच गोंधळलेली असते. तितक्यात आता कल्पना त्याच्याकडे बघून म्हणते, तू आधी तुझा गोंधळ थांबव आणि मला काही लागलंस तर मी विमलला सांगेल, पण तू परत परत तुझं मला तोंड इथे दाखवू नकोस, कळलं? त्यावर आता सायली म्हणते, पण अहो आई, पण तितक्यातच आता कल्पना तिला बोलते, दुसऱ्याला मदत करायच्या आधी स्वतःचं चित्त थाऱ्यावर असायला हवं, पण इकडे तुझंच लक्ष नाही आहे. त्यावर आता सायली आता मनात बोलते की तुम्हाला माझ्या मनातलं नेमकं कसं कळलं आहे? अथर्व दादा सापडत नाही आहे म्हणून मला असं होत आहे. तितक्यातच आता कल्पना तिला ओरडत म्हणते, जा आणि आता तुझ्या खोलीत जाऊन बस ना. तितक्यातच आता सायली बोलते की हो, तुम्ही आराम करा आई, काळजी घ्या. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. इकडे आता चैतन्य आणि अर्जुन सतत अथर्वला इकडे तिकडे शोधत असतात. आता अर्जुन म्हणतो, कुठं गेला हा अथर्व विचारे आणि त्याला कसं शोधायचं आपण? त्यावर आता चैतन्य बोलतो, सापडेल तो सापडेल, आपण करेक्ट रूटवर आहोत आणि स्वतःवर थोडासा विश्वास ठेव. त्यावर आता अर्जुन बोलते, कसं करू? उद्या 12च्या आत आपल्याला कोर्टात हजर राहायचं आहे. आणि आता चैतन्यही पुढे बोलतो की हो, उद्या 12च्या आत जर अथर्व सापडला नाही तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे, पण तू टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. असं म्हणत आता चैतन्य अर्जुनची समजूत घालत असतो. इकडे आता अश्विन प्रियाच्या घरी येतो. प्रतिमाला तो येताना दिसतो आणि प्रतिमा त्याला आत बोलावते आणि प्रतिमा आता अश्विनला विचारते, काय झालं, घरी सगळं ठीक आहे ना? त्यावर आता अश्विन बोलतो की हो, घरी सगळंच ठीक आहे, मी म्हटलं जाता जाता तन्वीची चौकशी करावी, तन्वी ठीक आहे ना? त्यावर आता प्रतिमा बोलते की हो ठीक आहे, काय झालं, असं काय विचारलंस? त्यावर आता अश्विन बोलतो की नाही, असं काही नाही आहे, पण मी तिला बरेच कॉल केले, तिने एकही उचलला नाही, ती अजूनही जरा अपसेट आहे, म्हणून मी तिला भेटायला आलो. म्हणजे तुझ्याशी ती सगळं शेअर करत असेलच, पण आईबाबांशी सगळं बोलता येत नाही. आता प्रिया अश्विनला बोलून बोलते, हा रिकामा डायरेक्ट घरी कसं काय आला आहे? आता मला नवीन नाटक सुरू करायला लागणार. त्यावर आता इकडे प्रतिमा अश्विनला बोलते की ती आज अगदी व्यवस्थित आहे, तू जा ना, तिच्या खोलीतच आहे ती, भेट देऊ नये. त्यावर आता अश्विन प्रियाच्या खोलीत जायलाच लागतो. तितक्यात आधीच प्रिया आपल्या खोलीत येते आणि ग्लासमधलं पाणी आपल्या डोळ्याला लावत ती बेडवर आता झोपून आपली नाटकं सुरू करते. अश्विन आता 2-3 वेळा डाळ ठोकतो, पण प्रिया फारच दुर्लक्ष करत असते. आता प्रिया आपली रडायची नाटकं सुरू करते. तितक्यातच आता अश्विन आत येतो आणि तिचं हे बघतो आणि तिला परत तन्वी असा आवाज देतो. आता प्रिया उठून बसते आणि त्याच्यासमोर जोरजोराने परत रडू लागते. इकडे आता सायली अर्जुनच्या फोनची वाट बघत असते आणि तिच्या मनात काही काही विचार फिरत असतात. अर्जुनला आता ती कॉल ट्राय करते. तितक्यातच आता अर्जुनचं लक्ष कॉलवर जातो, पण तो कॉल घेत नसतो. त्यावर आता चैतन्य बोलतो, काय झालं? अरे अर्जुन, सायली वहिनीचा कॉल घे. त्यावर आता अर्जुन बोलतो, आणि काय सांगू त्यांना, अथर्व अजून सापडलेला नाही आहे, मला त्यांना अजून टेन्शनमध्ये पाहायचं नाही आहे, काय तोंड दाखवू मी तिला? त्यावर आता चैतन्य बोलतो की अरे सायली वहिनी घेईल समजून, पण तू जर कॉल उचलला नाहीस तर ते आणखी काळजी घेतील. त्यावर आता अर्जुन चिडतच म्हणतो की माझंच चुकलं आहे यार, मी अथर्वसाठी पोलीस प्रोटेक्शन मागायला हवं होतं आणि ही बातमी लीक होईल हा विचार मी करायलाच नको होता. त्यावर आता चैतन्य बोलतो, त्यावेळी तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस ना, मग आता हायपर होऊ नकोस. इकडे आता अर्जुन चैतन्याला सांगतो, तू एक काम कर, पुन्हा आता अथर्वला फोन ट्राय कर आणि जर उद्या अथर्व कोर्टात नाही पोहोचला तर मधुभाऊंना, आणि असं म्हणत आता अर्जुन फारच चिडलेला असतो. तितकेच आता चैतन्य म्हणतो की तू शांत हो, मी फोन ट्राय करतो. पण आता चैतन्याला कळतो की त्याच्या फोनची बॅटरी डेड झाली असते आणि आता अर्जुन बोलतो की हो, गाडीमध्ये चार्जिंगचा केबलसुद्धा नाही आणि जर असंच मिसेस सायली मला परत परत कॉल करत राहिला ना तर माझा फोनसुद्धा डेड होणार आता. इकडे आता अश्विन प्रियाजवळ बसतो आणि तिला म्हणतो, तन्वी, दानीने तुझ्यासोबत जे काही केलं तो किती मनाला लावून घेतेस ते, तुझं अख्खं आयुष्य पडलं आहे पुढं. त्यावर आता प्रिया बोलते, मग मी एकट्याने कसं काढू ते? एकदा नाही तर 2दा लग्न मोडलं आहे माझं, सगळे वाईट नजरेने बघतात आणि सगळे मुलीलाच दोष देतात. त्यावर आता अश्विन तिला समजावत म्हणतो, अगं असल्या लोकांचा आपण विचार नाही करायचा. त्यावर आता अजूनच नाटकं करत प्रिया बोलते की पण मी एकटी आहे हे तर खरं आहे ना, माझ्या आजूबाजूला सगळी जोडपी आहेत, मामा मामी, आई बाबा, काका काकू, पण मी एकटीच आहे. बघ अर्जुन, सायलीसुद्धा एकत्र आहेत, माझी साथ कधीच कोणीच देणार नाही आहे, खरंच. आता अश्विन प्रियाला समजावत म्हणतो, तन्वी प्लीज रडू नकोस. त्यावर आता प्रिया बोलते की सांग, मला कोण मरेपर्यंत साथ देणार, माझ्या बाजूला कोणीच नाही आहे, सांग ना कोण देईल. त्यावर आता अश्विन गप्प बसतो. इकडे आता प्रिया मनात बोलते, ए माठ, मी तुला जे हिंट देते ते घे ना आणि म्हण मी आहे तुझ्यासोबत. पुढे आता प्रिया अश्विनला बोलते, सांग ना, माझ्या नशिबात कोणीच नाही आहे, सांग ना कोण आहे, सांग ना अश्विन. आता काहीतरी बोलायलाच जातो. तितक्यातच प्रतिमा तिथे येते. अश्विन, आता तन्वी तुला असं काहीतरी बोलतच असतो. तितक्यातच आता तिथे प्रतिमा चहा घेऊन येते
आणि आता अश्विन गप्प बसतो. प्रतिमा अश्विनला म्हणते की ना. त्यावर आता अश्विन बोलतो की नाही, खरंच नको मला. खरं तर मी घरी सांगितलं होतं मी आज लवकर येईल म्हणून. मला फक्त इथे 5 मिनटं भेट घ्यायची होती म्हणून मी आता इथे आलो होतो, पण आता निघतो. आणि तो आता तन्वीकडे बघत काळजी घे म्हणतो आणि तिथून निघून जातो. प्रतिमाला आता तन्वीचं वागणं काही कळतच नसतं. इकडे आता विमल आणि प्रताप दोघेही हात धरत कल्पनाला खाली आणते. इकडे आता प्रताप कल्पनाला बोलतो, अगं तू तुझ्या खोलीत बसून का नाही जेवलीसारखं वरखाली का करायचं आहे तुला. त्यावर पुढे आता विमल पण म्हणते की हो वहिनी, मी तुम्हाला ताट तुमच्या खोलीत आणून दिलं असतं ना. पण आता कल्पना त्या दोघांनाही म्हणते, कल्पना त्या दोघांना म्हणते की हो पण मला खोलीत बसून कंटाळा आला होता ना. आता प्रताप तिला त्यावर बोलतो की काय कल्पना, माझं नाव प्रताप आहे पण तू हे काय प्रताप करून ठेवलं. तो डबा काढायला तुला वर जायची काय गरज होती. त्यावर आता कल्पना बोलते, हो चुकलं माझं, आता ओरडू नका मला. त्यावर आता प्रताप बोलतो, बरं नाही ओरडत, ये बस इथे, असं म्हणत तो तिला आता खुर्चीत बसायला लावतो. इकडे आता विमल कल्पनाला बोलते की मी ताट वाढून आणते आणि ती किचनमध्ये जाते. आता इकडे प्रताप आणि कल्पनाचं दोघांचंही लक्ष सायलीकडे जातं. कल्पना आता प्रतापला बोलते, काय हो काही झालं असेल का, म्हणजे मगापासून तिचं काही लक्षच नाही आहे. त्यावर आता प्रतापही बोलतो की हो मगाशी मी आलो ना तेव्हाही तिचं लक्ष नव्हतं, सारखा ती फोन बघत होती. अर्जुनला विचारू का मी काय झालं ते. त्यावर आता कल्पना बोलते, नाही अर्जुन कुठे आलेला आहे आणि अश्विनही नाही आला अजून. तो तर म्हणत होता की मी लवकर येईल. त्यावर आता प्रताप बोलतो, अरे इतक्या उशिरा काय करतात हे दोघं. त्यावर आता कल्पना बोलते की अरे अश्विनला काही इमर्जन्सी आली असणार, पण मला अर्जुनचं काही कळतच नाही आहे. आणि ती बघा ती पण खूप काळजीत वाटते. हो सगळं ठीक असेल ना. त्यावर आता प्रताप बोलतो की हो सगळं ठीक असेल, काही काळजी करू नको, तू शांतपणे जेव. इकडे आता सायली दाराच्या बाहेर बघत सतत अर्जुनची वाट बघत असते. इकडे आता प्रतिमा अश्विनला जाताना म्हणते की अरे तू कॉफीसुद्धा घेतली नाहीस अश्विन, जेवण तरी करून जा. त्यावर आता अश्विन बोलतो की नाही मी नंतर कधी येणार आता जेवण करायला, आता मी निघतो. त्यावर आता प्रतिमा बोलते की अश्विन एक विचारू, तू आता तन्वीची तब्येत विचारायला आलायस म्हणून मी तुला विचारते. हल्ली ना तन्वी खूप विचित्र वागते, म्हणजे ती अचानक अशी चिडते, हातातली वस्तू फेकते, मग एकदम नॉर्मल होते, नीट वागते आणि माफीसुद्धा मागते. आणि मला ना तिचं वागणं कधी कधी कळतसुद्धा नाही. त्यावर आता अश्विन बोलतो की नाही, उलट तूच तिला समजून घ्यायचं होतं प्रतिमा आत्या. तिच्या बाबतीत जे घडलं आहे ना ते सहन करणं सोपं नाही आहे. ती वरवर नॉर्मल दिसते आत्या, पण ती खूप आतून दुःखी आहे म्हणून ती अशी वागते आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते की अरे पण ती सगळं विसरण्याचा काही प्रयत्नसुद्धा करत नाही आहे. त्यावर आता अश्विन बोलतो, पण आपण समजून घेऊया, तिला सपोर्ट करूया, तिला थोडा वेळ द्यायला हवा आणखी. पुढे आता अश्विन बोलतो की तिला जाणवू दे की तिची आई तिचा मनाचा विचार करते. त्यावर आता प्रतिमा बोलते, ते मी करतच आहे रे, म्हणून तर आयुष्यभराचं दुःख तिच्या पदरात नाही येऊ दिलं ना. मला सुद्धा ती आनंदात असायला हवी आहे. त्यावर आता अश्विन बोलतो की हो आपण सगळे मिळून तिची काळजी घेऊया, म्हणजे ती लवकरच बरी होईल. प्रतिमा आत्या मी निघतो हां, घरी सगळे वाट बघत असतील, असं म्हणत आता अश्विन तिथून निघून जातो. इकडे आता अर्जुन चैतन्य बोलतो, बरं इन्स्पेक्टर कदमांनी काही मेसेज तुला केला का बघ बरं. त्यावर आता चैतन्य बोलतो, अरे माझा फोन कधीचा डेट झाला आहे. त्यावर आता चैतन्याला अर्जुन सांगतो की माझ्या फोनवर बघ. त्यावर आता अर्जुन त्याचा फोन चैतन्याला देतो. आता चैतन्य फोनमध्ये बघतो तर अर्जुनच्या फोनची 1% बॅटरी उरली असते आणि तीही आता संपते. चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की बघ तुझा पण फोन डेट झाला आहे आता. आता अर्जुन बोलतो, ओ नो, मी चार्जिंगचा कॉर्डसुद्धा घरीच ठेवला आहे, कालच मी नवीन घेतला आणि तो मी घरी विसरलो. आता दोघांचाही फोन जागेवर नाही आहे, दोघांचे फोन डेट झाले आहे आणि हे सगळं असं एका दिवशी कसं घडताय यार, असं म्हणत आता अर्जुन चिडत असतो. तितक्यातच आता चैतन्य त्याला शांत करत म्हणतो, थांब धीर धर तू जरा, शांत हो. इकडे आता प्रिया किल्लेदाराची वाट बघत असते आणि रविराजची वाट बघता बघताच ती म्हणत म्हणते, हा किल्लेदार कुठे गायब झाला. मी इकडे माचीसची काडी घेऊन रेडी झालेली आहे, पण नाही शेकोटी गायबच आहे. असं म्हणत आता ती खोली त्याची वाट बघत असते. तितक्यातच आता रविराज घरी येतो. आता प्रिया त्याला बघताच खाली बसते आणि नाटकं आपली सुरू करते. रविराज आता प्रियाला विचारतो, काय तन्वी काय चाललं आहे. त्यावर आता प्रिया नाटकं करतच बोलते, बाबा माझं लक्षच नव्हतं, तुम्ही कधी आलात. आणि ती आता डोळे पुसायची नाटकं करत असते. तितक्यातच आता रविराज तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिला विचारतो, तन्वी काय झालं बाळा. त्यावर आता काही नाही बाबा असं म्हणत ती शांत होते. पण रविराजला आता काही चैन पडत नाही आणि तो तिला विचारतो, तू रडते आहेस का. त्यावर आता प्रिया बोलतो, जाऊ द्या ना बाबा, उगाच तुम्ही ऐकलं तर तुम्हाला त्रास होईल. त्यावर आता रविराज बोलतो, हे बघ माझं मन जपण्यासाठी उगाच स्वतःचं दुःख वाढवू नकोस, पटकन सांग काय झालं ते. आता रविराज पुढे बोलतो, आल्या लक्षात, कल्पना आणि प्रताप इथे आले होते तर स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या सुखी संसाराचं त्यांनी गुणगान केलं असेल आणि त्याचाच तुला त्रास झाला असेल म्हणून तू इथे रडत बसली आहे. त्यावर आता प्रिया बोलते, नाही बाबा, मामा मामीला सायलीचं खरं रूप आता चांगलंच कळलं आहे, ते तर तिचं नावसुद्धा घेत नाही, पण जर आपल्याच घरातून तिला इतका स्ट्रॉंग सपोर्ट मिळत असेल तर ती शेफारणारच ना. त्यावर आता रविराज बोलतो, आपल्याच घरातून म्हणजे. त्यावर आता प्रिया बोलते, म्हणजे आईचं सायलीवर खूप जीव आहे हे आपल्याला माहीतच आहे, पण इतका की ती माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि ती दिवसभर त्या सायलीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत बसते. असं म्हणत आता प्रिया रविराजचे चांगलेच कान भरू लागते.
आता रविराज प्रियाला विचारतो हे कधी केलं तिने. त्यावर आता प्रिया बोलते आज दुपारीच तिनं असं केलं. मला असं वाटत होतं की आईच्या मांडीवर शांत झोपावं, पण बघते तर काय ती व्हिडिओ कॉलवर बोलत होती. तितकंच आता प्रियाला लक्षात येते की अश्विनचा कॉल येत असतो. तितक्यातच ती रविराजच्या समोरून असा तो लपूनच कॉल कट करते आणि फोन जवळ घेऊन घेते. इकडे प्रिया आपलं बोलणं कंटिन्यू करत असते आणि ती म्हणते बाबा मी मुलगी म्हणून कुठे कमी पडते हो, सांगा ना. ज्या मुलीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ती मुलगी माझ्या आईच्या इतक्या जवळ का आहे. त्यावर आता पुढे रविराज बोलतो अगं तू मनाला लावून नको घेऊस. त्यावर आता प्रिया बोलते पण ती काय गरज आहे तिला बोलायची. पूर्ण आजीशी नाटं टिकवणं ही वेगळी गोष्ट आहे बाबा, आणि त्या मुलीला डोक्यावर घेऊन बसणं ही वेगळी गोष्ट आहे. सायली आपल्याला आवडत नाही तिला माहीत आहे ना, पण त्याचा तिला काहीच फरक पडत नाही. पण माझं सोडा बाबा, तिने तुमचा मनाचा सुद्धा विचार करायला हवा ना. त्यावर आता रविराज बोलतो बरं ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी, तू काळजी करू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि आता जाऊन झोप, उद्या सकाळी कोर्टमध्ये जायचं हे लक्षात आहे ना तुझं. त्यावर आता प्रिया हो म्हणते आणि रविराज तिथून आता निघून जातो. प्रिया आता मनात बोलते की हां आता हा किल्लेदार त्याच्या बायकोजवळ जाईल आणि तिला सरळ करेल आणि मला काहीच करावं नाही लागणार. इकडे आता सायली आणखीच बेचैन झालेली असते आणि अर्जुनचा आता कॉलही लागत नसतो. आता सायली मनात विचार करते की इतक्या वेळपासून त्यांना रिंगदरी जात होती, पण आता तर फोनच स्विच ऑफ आहे. आणि आता ती चैतन्याला कॉल लावते आणि त्याचासुद्धा फोन बंद येतो. आणि आता ती म्हणते चैतन्य भाऊजीचा सुद्धा कॉल लागत नाही, कुठे गेले हे दोघं, किती उशीर झाला आहे असे आता सतत सायलीच्या मनात विचार फिरत असतात. इकडे आता कल्पनाला सुद्धा नीट झोप लागत नाही आणि ती आता जागी होते आणि लगेच ती आता अर्जुनला कॉल करते. प्रतापचं लक्ष आता कल्पनाकडे जाते आणि तोही उठून बसतो आणि कल्पनाला विचारतो कल्पना तू इतक्या रात्री कोणाला कॉल करते आहे. त्यावर आता कल्पना प्रतापला सांगते अहो मी अर्जुनला कॉल करते, त्याला इतका उशीर कधीच होत नाही हो, तो कुठे आहे हेच बघत आहे मी. त्यावर आता प्रताप बोलतो झोप आता, तो कुठल्या तरी केसवर काम करत असेल. त्यावर आता कल्पना बोलते पण मग त्याने स्टडी रूममध्ये करायला हवं होतं ना सगळं, आणि त्याचं काम पण असं आहे ना की कुठल्या कुठल्या गुंडांशी त्याचा संबंध येतो, त्याचे शत्रू आहेत तसे गुंडे, मग मला काळजी नाही का वाटणार. तो सुखरूप आहे हे तरी कळायला हवं, पण त्याचा कॉलच लागत नाही आहे. त्यावर आता प्रताप तिला समजावतच म्हणतो हे बघ तो कुठे गेला आणि कधी परत येणार आहे या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते आणि तिच्याबरोबर बोलायची तुझी तयारी आहे का. त्यावर आता कल्पना त्याला बोलते अजिबात नाही. आणि पुढे ते प्रतापला बोलते आपण खाली जाऊन बघूया, म्हणजे आपल्याला अर्जुन आला की कळेल. त्यावर आता प्रताप चिडतच कल्पनाला बोलतो अगं म्हणजे तू आता परत खाली जिना उतरणार, तुझा पाय बघ. त्यावर आता कल्पना बोलते की अहो काही नाही होत, दुखू द्या, पण माझा चैन नाही पडत आहे मला काहीच, तो आल्याशिवाय मला बरं पण नाही वाटणार. त्यावर आता प्रताप बोलतो काही गरज नाही, मी खाली जातो, बघतो अर्जुन कधीपर्यंत येतोय ते, आणि गरज पडली तर त्या मुलीशी बोलतो सुद्धा. त्यावर आता कल्पना त्याला म्हणते बरं बरं ठीक आहे. प्रताप आता खाली जायला निघतो, पण इकडे कल्पनाचं सुद्धा काहीच मन लागत नाही आणि ती सुद्धा आता खाली उतरायला जाते. मात्र कल्पनाचा पाय दुखतच असतो. आता प्रताप इकडे खाली येतो, त्याला आता सायलीशी कसं बोलावं हे कळतच नाही. तितक्यातच आता वरूनच कल्पना तिला बोलायला सांगते. प्रतापला आता इशारे करत असते, सायलीशी त्याला बोलायला लावते, पण प्रताप तिला थांबायला सांगतो. इकडे रविराज आता खोलीत येतो. प्रतिमा त्याला बघून रविराजला म्हणते मी केव्हापासून तुमची वाट बघत होते, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी आपल्यासाठी जेवायला वाढते. तितक्यातच आता रविराज तिला थांबवत म्हणतो थांब प्रतिमा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मला असं कळलं की तू अलीकडे सायलीशी खूप काही बोलत बसते आणि खूप वेळच तिच्याशी बोलत असते. त्यावर आता प्रतिमा बोलते की नाही खूप वेळ नाही, पण हो आमचं बोलणं होतं रोज. त्यावर आता रविराज चिडताच म्हणतो काय गरज आहे, त्यामुळे मला काय काय घडलं हे माहिती आहे ना तुला, की आता तुझं सायलीवर इतकं प्रेम वाढलं की तू स्वतः दुःखसुद्धा विसरली आहेस. त्यावर आता प्रतिमा रविराजला समजावत बोलते पण सायलीमुळे काहीच झालं नाही आहे. आता ही तन्वीच स्वतःचं दुःख स्वतः वाढवून घेते आहे, कारण ती त्या दोघांच्या विचारातून बाहेरच पडत नाही आहे. त्यावर आता रविराज तिला आणखीच चिडत म्हणतो ती पडत नाही की तू पडत नाही आहे, तू आता सायलीशी तिच्या समोरच बोलत राहिली तर ती कसं विसरेल. तिला हेच वाटत राहणार की तुझं तिच्यावर नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी मुलीवर जास्त प्रेम आहे. त्यावर आता प्रतिमा त्याला समजावत बोलते की असं काही नाही आहे, माझं सायलीवर जीव आहे याचा अर्थ हा नाही आहे की माझं तन्वीवर प्रेम नाही आहे. त्यावर आता रविराज तिला शांत करत म्हणतो बस बस, मला आता वाद घालायचा नाही आहे. तुला तुझ्या मुलीचं दुःख कळतच नाही आहे, त्याला मी काय करणार, पण माझं बोलणं लक्षात ठेव, माझ्या मुलीचं जो कोणी मन दुखवेल ना त्याला मी कधीच माफ करणार नाही, मग ती तू असलीस तरीही. आणि तिथून आता रविराज रागातच निघून जातो. हे ऐकून आता प्रतिमाला फारच वाईट वाटलं असतं आणि आता ती विचारातच खाली बसते. इकडे आता प्रताप पाणी पितो, पण आता इकडे कल्पनाला काही चैन पडत नाही आणि ती हळूहळू पायऱ्या उतरत खाली येते आणि प्रतापला बोलायला सांगते. प्रताप तिला थांब थांब म्हणत मी बोलतो करत इशारे करत असतो आणि आता प्रताप सायलीजवळ येतो, पण त्याला सुचतच नसतं की काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी. कल्पना परत परत त्याला बोलायला सांगते आणि बोलाना असे करत असते. आता प्रताप विमलला आवाज देत म्हणतो विमल, ए विमल. तेवढ्यातच आता सायली प्रतापला म्हणते बाबा अहो विमलताई केव्हाच्या झोपल्यात, तुम्हाला काही हवं का. त्यावर आता प्रताप चिडतच बोलतो नाही नको. कल्पना आता परत प्रतापला बोलायला लावते
आणि जाऊन सायलीशी बोलायला सांगते. तितक्यातच आता प्रताप हो म्हणतो आणि समोर जात तो सायलीला विचारतो, अर्जुन अजून आला नाही का? त्यावर आता सायली बोलते, नाही ना बाबा, त्यांचा फोनसुद्धा स्विच ऑफ येत आहे. ते ऐकून आता कल्पनासुद्धा समोर येते आणि म्हणते, म्हणजे उशीर होईल असं त्यांनी सांगितलंच नाही? कुठे गेला तो आणि किती वाजला याचं भान तरी आहे का त्याला? त्यावर आता सायली कल्पनाला शांत करत म्हणते, अहो आई शांत व्हा, ते केसच्याच कामासाठी गेले आणि ते एकटे नाही आहेत, चैतन्य भाऊजी आहेत त्यांच्याबरोबर आणि कदाचित त्यांची फोनची बॅटरी गेली असणार म्हणून त्यांचा फोन स्विच ऑफ गेला. त्यावर आता प्रताप बोलतो, गाडीत फोन चार्ज नाही करतायत का? त्यावर आता सायली बोलते की बाबा अहो त्यांनी घरीच सोडलं, चार्जर ते इथे रूममध्येच विसरलेत, पण तुम्ही काळजी नका करू, कुठला तरी फोन ते मिळवतील आणि आपल्याला कळवतील. त्यावर आता प्रताप त्याच्याकडे न बघताच दुर्लक्ष करत सायलीला म्हणतो की ठीक आहे, काही कळलं तर आम्हाला सांग. आणि ते दोघी आता खोलीत जायला निघालेच असतात. तितक्यात आता सायली कल्पनाला बोलते, आई तुमचा पाय बरा आहे का आता? त्यावर आता कल्पना चिडतच तिला म्हणते, अर्जुनबद्दल मी तुझ्याशी एक वाक्य बोलले म्हणून काही उड्या मारू नकोस. त्यावर आता सायली माफ करा म्हणते आणि पुढे बोलते की यांचा फोन आला की मी तुम्हाला कळवेल, तुम्ही जाऊन झोपा. त्यावर आता म्हणत कल्पना आणि प्रताप आपल्या रूममध्ये जायला निघतात. इकडे आता सायली दारात उभी असते आणि ती विचार करत असते, मी मगाशी त्यांना कॉल केला होता, त्यांनी तेव्हाच कॉल उचलायला हवा होता ना, तेव्हा रिंग गेली होती, म्हणजे आईबाबाला सुद्धा काळजी वाटली नसती. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य शोधतच असतात पण त्यांना काहीही क्लू सापडत नसतो. इकडे रविराज आता डायनिंग टेबलवर येतो आणि त्याचं लक्ष झाकलेल्या ताटाकडे जाते. तिथे 2 ताटं पडलेली असतात. रविराज आता बोलतो की दोन्हीही ताटं झाकलेली म्हणजे प्रतिमासुद्धा जेवली नाही आहे आणि तो आता प्रतिमाच्या शोधात निघतो. प्रतिमाला शोधत शोधत तो रूममध्ये येतो. तिथे सुद्धा आता प्रतिमा नसते. आता रविराजाला थोडी भीती वाटत असते. प्रतिमा आता बाहेरच्या गार्डनमध्ये शांतपणे बंगडीत बसून विचार करत असते. आता रविराज तिला शोधत तिथपर्यंत येतो. प्रतिमा दिसल्यावर आता रविराजला थोडं बरं वाटतं आणि आता तो प्रतिमाला बोलतो, मगाशी मी तुला रागाच्या भरात थोडं जास्तच बोलून गेलो, सॉरी. त्यावर आता प्रतिमा त्याला बोलते, नाही माफी नका मागू तुम्ही. रविराज पुढे प्रतिमाला बोलतो, तू घरात कुठेच दिसली नाही तर मला थोडी भीती वाटत होती. आणि आता तो प्रतिमाच्या बाजूला येऊन बसतो. पुढे आता तो प्रतिमाला म्हणतो, मला तुला पुन्हा गमवायचं नाही आहे प्रतिमा. आणि मगाशी तिथून जेव्हा मी तुला इथे बघितलं ना बसताना तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता मी तुला गमवत नाही, उलट माझी पूर्वीची प्रतिमा मला परत मिळते असं मला वाटलं. त्यावर आता प्रतिमा त्याला विचारते, म्हणजे? त्यावर आता रविराज बोलतो, म्हणजे ही तुझी आवडती जागा आहे, तू पूर्वीसुद्धा अस्वस्थ व्हायचीस ना तेव्हा इथेच येऊन बसायची आणि तुला खूप शांत वाटायचं इथे. त्यावर आता प्रतिमा रविराजाला आश्चर्याने बोलते की हो, मला तर हे अजिबातच आठवत नाही आहे, पण काय माहिती का बरं मला आज इथेच येऊन बसावंसं वाटलं. त्यावर आता रविराज तुला समजावत म्हणतो की तुझ्या ज्या आठवणी आहेत ना त्या कुठेतरी खोलवर रुतून बसल्या आहेत, त्या एक दिवस नक्कीच वर येतील आणि तुझी स्मृतीसुद्धा अशी परत हळूवार वापस येईल. त्यावर आता काळजी करतच टेन्शनमध्ये आलेली असते आणि प्रतिमा बोलते, माझी स्मृती परत येईल की पुन्हा जी आहे तीसुद्धा चालली जाणार. त्यावर आता रविराज प्रतिमाला समजावत म्हणतो, नाही गं असं का म्हणतेस? त्यावर आता प्रतिमा बोलते की नाही काही नाही. रविराज आता प्रतिमाला समजावत म्हणतो, हे बघ मगाशी मी तुझ्यावर चिडचिड केली म्हणून तू रागात आहेस का? अगं मी तरी काय करू, तन्वीला तिच्या आयुष्यामध्ये या सगळ्यातून पुढं जायचं आहे पण तिचं मन दुखत आहे आणि हे सगळं कसं करायचं खरंच कळत नाही. इकडे आता सायली परत दोघांचेही कॉल ट्राय करत असते पण कोणाचाही कॉल लागत नाही. इकडे रात्रीचे आता 1 वाजले असतात, अजूनही ते दोघांचेही फोन बंद जात असतात. आता सायली काळजी करतच म्हणते, 1 वाजला आहे, कुठे असतील हे? आता सुद्धा यांचा फोन बंद जातो आहे असं करत आता सायली विचारतच तिथे दारात उभी असते. आजचा भाग इथेच संपतो. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.